मन मंदिरा गजर भक्तीचा पासूनही जीवाचा बचाव करतो। जर बोललाच नाही तर ते चांगलं आणि वाईट, स्तुती की निंदा हा विचारच त्या ठिकाणी निर्माण होत नाही। म्हणून तुकोबराय म्हणतात या दोषांपासून स्वतःला वाचवण्यासाठी बोलो वेद केले तेच बोलणार जे वेदांना सांगितलंय आणि तेच करणार जे संतांनी केलंय। संतांचा विषय येण्यासाठी उशीर झालेला, मीटिंग होती सांगितलं, त्यात अत्यंत सुंदर महत्वाचा मुद्दा निघालेला। बघा अदर फील्ड मध्ये देखील लोक किती महत्वाचे मुद्दे हाताळतात, न की केवळ कीर्तनातच, न की केवळ कथेमध्येच। करू संती केले ते थोडासा मुद्द्याला स्पर्श करून पुढे जायचंय मला। का करायचंय संतांनी केलं तेच, तर माझ्या तुकोबरायांनी काय केलंय, एक गवा मी विठोबाचे नाम, त्यांनी विठोबाचंच नाम गायलं का, वेदाने सांगितले नाम हेच सारा आहे कलियुगामध्ये। कलवतात हरिकीर्तनात, कलियुगामध्ये फक्त हरिकीर्तन हेच एकमेव साधन आहे। इथे जपतप अनुष्ठान व्यर्थ कासाया करणे, आसन निद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे, इथे ही साधना जमणार नाहीये, कारण आयुष्य फार कमी आहे। अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय वचनाचे उरले ते पाहेगा। म्हणून मिळेल त्या क्षणाला त्या संधीला भगवंताचं नाम घेणं हे संतांनी केलं, म्हणून आम्ही करणार। करू संती केले ते का करायचं, संत काय आहे लेटेस्ट विचार त्या पद्धतीने सांगून जाईल। संत हे मार्गदर्शक आहे, मार्ग दावून गेले आधी, हे मार्गदर्शक आहे। मार्गदर्शक, मार्ग म्हणजे रस्ता, दर्शक म्हणजे दाखवणार। आता रस्ता दाखवणारे काही बोर्ड पण असतात, रस्त्यावर लावलेले असतात की नाही साईडने, ते रस्ता दाखवणारे असतात। आणि किती किलोमीटर चालून आलात हे दाखवणारे दगड पण असतात रस्त्यात, असतात की नाही। काही दगड जर स्पष्ट असेल तर नेमकं मोजमाप सांगेल, आणि तेच जर अस्पष्ट असेल तर काहीतरी भलतच सांगेल। म्हणून अशा दगडांपासून सावधान, ते क्लिअर डायरेक्शन देतात की नाही याचा विचार करत चला। त्याच्यावरचा शून्य जरी पुसलेला असेल तरी बिघडेल, अलीकडचा आकडा जरी पुसलेला असेल तरी बिघडेल। जर धूळ त्याच्यावरच बसलेली असली तर तो काय आपल्याला सांगणार किती प्रवास बाकी आहे, किती प्रवास केला। पण असे दाखवणारे अनेक दगड वाटेत तुम्हाला भेटत नाही काय, हलिंग ना डोलिंग नुसते बशी, काहीतरी मला रिप्लाय देत चला। अहो तुमच्या नुसते चेहऱ्याच्या फिलिंग नाही, तुमच्या डोळ्यातले बुबुळ कोण्या आकाराने रोटेट होतात त्याच्यावरून कळतंय की तुमच्या चित्तात काय चाललं। विठ्ठल त्यात योग्य अंतर सांगणारे जे दगड आहे, माइलस्टोन्स ज्याला म्हटल्या जातात, तीच भूमिका आमचे संत आमच्या जीवनामध्ये निभावतात। नेमकं सांगतात आला सिकोठो निघा जाशील कवना ठाया, तुला कळत नाही ना, सावधान हो, सावध होऊनी भजनी लागा, सावध झाला पाहिजे। आयुष्य फार कमी आहे, अशाश्वत जीवन जगतोय हे सांगणारे संत त्या माइलस्टोन सारखेच आहेत।
पण हे मार्ग दाखवणारे जे आहेत, कुणी दाखवावा? हु इज लीडर? कोण आहे यामध्ये मुखिया? कोण आहे नेतृत्व करणारा? आपण नाही म्हणत का सप्ताह कमिटी केली, याच्यामध्ये अध्यक्ष असतात, उपाध्यक्ष असतात, सचिव असतात, कोषाध्यक्ष असतात, सदस्य असतात, हे सगळे जण लागतात. कारभार जर बघायचा असेल, कामं वाटून वाटून द्यायची, तर याच्यासाठी हे निवडावं लागतं. तसं आम्हाला आमचा पारमार्थिक प्रवास करायचा आहे. आता यात्रेला जायचंय, आम्ही गंगासागरला जाणार असो की आमचे आदरणीय माझे बंधुराज नवनाथजी महाराज जाणार असू दे, मग हे जात असताना कोणीतरी पुढे व्हावं लागतंय. त्यांच्या पाठीमागे आपण जाणार, तेव्हा तीर्थयात्रा होणार, बरोबर की नाही? तसं आम्ही पारमार्थिक यात्रा, आध्यात्मिक आंतरिक यात्रा करायला निघालो. कोण आहे लीडर आमचा? तर संत तुकोबरायांसारखे संत आमचे लीडर आहेत. आम्ही महाराज मंडळी मार्गी बाहुबाया साधू संता नका जावो अडरानी ऐसे करते पुरा की ज्याला सरळ रस्ता असतानाही आड मार्गाने जायची सवय आहे. तुकोबराय म्हणतात नका जाऊ आडराणी, ऐसे गरजती पुराणी, टाव फोडून बाह्या वर करून चहुवेदी जाण सही शास्त्री कारण 18ही पुराणे. हेच गरजती, हेच सांगायला लागले की जे संत सांगतात ते करा. करू संती केले, ते काय केलं त्यांनी? एक गाव आम्ही विठोबाचे नाम, भगवंताचे नाम घेतले, हे त्यांनी केलंय. तर माझा प्रश्न होता, हु इज लीडर? कोण आहे आमचा मुखिया? कोण आहे आमचा मार्गदर्शक? कोण आहे आमचं नेतृत्व करणारा? आपापल्या वैयक्तिक जीवनात थोडस डोकावून बघा, आहे का असं कोणी नेतृत्व करणार? जर असेल तर ते नेतृत्व सापडेल आपल्याला सद्गुरू या नात्यानं. कोणत्या नात्यात सापडेल? सद्गुरू या नात्यात. न पिता, न माता, न बंधुर, न चुलता, न भ्रात्रा, न भगिनी, तर सद्गुरू या नात्यानं आपल्याला तो मार्गदर्शक सापडेल. का? तर त्या लीडरची जर व्याख्या तुम्हाला ऐकायची असेल, हु इज लीडर? हु नोज द वे, हु गोज द वे and who shows the way. That's called leader. Who is leader? Leader is that person who knows the way. ज्याला तो रस्ता माहित आहे. No means माहिती आहे. Who has knowledge about that way. ज्याला त्या मार्गाची इत्थंभूत माहिती आहे, तो त्या मार्गाचं नेतृत्व करू शकतो. आम्हाला ज्या मार्गाने जायचंय, आम्हाला भवसागरातून धरायचंय, आम्हाला जन्म मरणातून पार पडायचंय, आम्हाला 84 लाख योनीमध्ये आता फिरायचं नाहीये. फार फिरलो, आता आम्हाला थांबायचंय. आणि जे थांबलेत ते ज्या मार्गाने गेले त्यांनाच म्हणाव लीडर, त्यांना म्हणाव संत. हु नोज द वे. दुसरी एक लक्षण सांगितलं, खूण सांगितली लीडरची अर्थात संतांची, ती म्हणजे हु गोज द वे. रस्ता माहित आहे पण गेलेलेच नाही कधी. आता आम्हाला गुगलवर सर्च करता येते कुठून कुठे जायचंय. परवा आम्हाला छिंदवाडा जायचंय, मध्य प्रदेश. छिंदवाडा नागपूर पासून 120 किलोमीटर पुढे. इथे माहिती मिळाली, तिथून पुढे नागपूर पर्यंत जा, तिथून पुढे तुमचा 2.5 घंट्याचा प्रवास आहे. ही माहिती मिळाली. ही माहिती पुरेशी नाहीये, प्रत्यक्ष तिथे जाऊन येणारा अनुभवी महत्वाचा, बरोबर की नाही? म्हणून हु नोज द वे अँड ऑल्सो इम्पॉर्टंट दॅट थिंग्स हु गोज द वे. ऐका मावशी आहे हो, ए आजी माय इकडे पहा. काय सांगितलं मी आता? हु नोज द वे. ते म्हटले हु नोज द वे, आय डोंट नो, मला काय माहिती, तू तुझं चालू दे. असं नाही माय माऊले हो. तुम्ही तुमच्या जीवनातले 2 तास इथं समर्पित करतात, ते जर दोषयुक्त जीवन राहिलं तर त्याचं पातक कथाकारावर किंवा कीर्तनकाराला लागत असतं. यासाठी तुम्ही अवधान देणं आणि तुकोबरायांची वाणी तुमच्यापर्यंत पोहोचवणं ही आमची जिम्मेदारी. म्हणून अवधान देऊन ऐका. विठ्ठल
पर्सन हु नोज द वे अँड हु गोज द वे, जो त्या मार्गाने गेला, बरं गेला इथपर्यंत ठीक आहे ना, जे अनुभवलं ते जगाला सांगत नाही. तो म्हटलं आपल्याला माहिती पण नाही सांगायचं. आपल्याला माहिती आहे पकवाचं ज्ञान, आपल्याला चांगलं माहिती पण नाही सांगायचं. कीर्तनातलं नॉलेज चांगलं आहे पण नाही सांगायचं आम्हाला. कथेतलं नॉलेज चांगलं आहे पण नाही सांगायचं. मग काय कराल? ज्ञानोबरायांनी ठरवलं, फार त्रास दिला तुम्ही. मागून आणलेली मधुकरीसाठी मिळालेली शिदा सुद्धा तुम्ही खाऊन नाही दिली, मातीमध्ये मिसळून टाकली. नाही सांगणार ज्ञानेश्वरी जा. असं जर केलं असतं तर आज एवढं गोड पारायण 4-4 घंटे बसून करतात ते भेटली असती की एवढी गोड अमृतमय शिदोरी? काय लक्षण आहे? हु शोज द वे. ते गेले, त्यांना माहिती होती, त्या मार्गाने ते गेले आणि घेतलेला अनुभव जगाला दिला. त्यांनी तो मार्ग दाखवला. म्हणून करू संती केले ते, त्यासाठी संतांचं ऐकायचंय. ते स्वतः मुक्त झाले आणि मुक्ततेचा मार्ग जगाला सांगूनही गेले. फार जास्तीच्या भानगडीत पडू नका. ठाईचं बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. म्हणून एक गाव आम्ही विठवाचे नाम. पण तुकोबरायांना विचारलं का महाराज, तुम्ही म्हणतात हे खरंय की एक पांडुरंग परमात्म्याचं नाम आपण घेतोय, पण मग दुसरीही साधना आहेत ना? तर महाराज म्हणतात अनेक पै काम नाही. आता मला त्या दुसऱ्या साधनांची गरज नाहीये. त्यांचं कामच इथे नाहीये, अन्य साधनांचं कामच नाहीये. म्हटली ती साधना नेमकी कशी आहे त्याचं वर्णन अभंगाच्या दुसऱ्या चरणात. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अन्य कुठल्याही साधनांची गरज नाही आणि का काही काम नाही. आता मग ती दुसरी साधना कशी आहे याचं वर्णन या ठिकाणी महाराजांनी केले. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चालायचा. ही जी अन्य साधना आहेत, अन्य मार्ग आहे, हे कसे आहेत? दोन प्रकारची सांगितली. कशी? एक आहे सूक्ष्म आणि दुसरी आहे दुस्तर. सूक्ष्म आणि दुस्तर. तर यामध्ये सूक्ष्म मार्ग कोणता आहे आणि दुस्तर मार्ग कोणता आहे थोडंसं विश्लेषण करूया. पारमार्थिक साधनेमध्ये अनेक मार्ग अनुभवत असताना अत्यंत सूक्ष्म जर मार्ग कोणता असेल तर जो तुम्हा आम्हा सर्वांना फार सोपा वाटतो पण तो तितका सोपा नाही, फार सूक्ष्म आहे. त्याचं नाव आहे कर्म मार्ग. कर्म मार्ग एवढा सोपा नाहीये. आपल्याला वाटतं मुठभर अगरबत्ती ओवाळल्या, दापात पंचारत्या लावल्या, आरती केली म्हणजे काम झालं, आपण फार मुक्त झालं असं नाही. कदाचित त्याच कर्माचा अहंकार होऊन पुन्हा अधःपतन होण्याची दाट शक्यता आहे. कर्म मार्ग फार सूक्ष्म आहे. कर्म मार्गामध्ये धोके काय आहे? पुण्य करू जाता होय पाप,
होण्याची दाट शक्यता आहे, म्हणून कर्म मार्ग सूक्ष्म आहे. आम्ही तो मार्ग मोडून टाकला. त्या वाटेने आम्ही नाही जात. एक गाव आम्ही विठ्ठलाचे नाव. काय विचार आहे तुकोबरांचे बघा ना तुम्ही, कधीतरी सूक्ष्मतेने विचार करून बघा. इथे आता जे पुष्पमाला तुम्ही अर्पण करतात, हार घालतात, काय जे हार आपण या ठिकाणी अर्पण करतोय ना देवाला, या हार अर्पण करत असताना ज्या फुलांनी ते हार विणला, त्या फुलांमध्ये अनेक सूक्ष्म कीटक असतात ना, आळ्या पण असतात की नाही. बरेच माता भगिनी आहे पहाटे उठून स्नान करून आणि मग लगेच देवपूजेसाठी फुलं आणावे म्हणून घाई आपल्या नगरामध्ये फिरतात, बरोबर. एक फुलाचं तबक घेऊन अख्खं कॉलनीला राऊंड मारून येतात पहाटे पहाटे, बरोबर की नाही. आणि मग ते ज्याचं झाड आहे, ज्याच्या दारात आहे, ज्याच्या झाडाची फुलं आहेत, त्याला माहिती पण होऊ देत नाही. पटकन पहाटे अंधारात तोडून आणतात आणि ती देवाला वाहतात. अशी लबाडीची भक्ती देवाला आवडेल का? फुलं लोकांचे, त्याला न माहिती तोडून आणायची ना. आज मी एवढ्या फुलांचा अभिषेक केला, काय कामाचा, नको वाहू मन हा मोगरा अर्पणी ईश्वरा. नाही व्हायला तर चालतंय, तुम्ही गुलाबच त्याला व्हायला पाहिजे असं काही नाही. त्याला त्याची इच्छा एकच आहे की तुझं मन गुलाब बनाव विठ्ठल. सूक्ष्म कीटक असतात. मला सांगा, तुम्ही भक्ती करायला निघालात, पुण्य करायला निघालात, पत्रम पुष्पम फलम तोयम, देवाने सांगितलं त्या पद्धतीने एक शुद्ध भाव आहे, देवाला समर्पित करण्यासाठी ते फुलं तुम्ही त्या ठिकाणी निवडले, व्हायला लागली. त्यावेळेला कळत नकळत त्यात असणाऱ्या बारीक जीव जंतूंचा आपल्या हाते नाश होतो, बरोबर की नाही. आता सांगा, त्या जंतूंना मारणं, कानाबिना पॅक केलेले लोक ऐकायला येत आहे ना. हा सांगा, कळत नकळत फुलांमधले जंतू आपल्या हस्ते मारल्या गेले. पुण्य झालं की पाप झालं? शाबास. हे बारीक बारीक कीटक मारल्याचं एवढं पाप होतं, तर 4 पायाचं मारल्यावर केवढं पाप होत असं. हे एवढूच्या लेकराला कळत, शहाणाला कळलं तर 31 म्हणजे लक्षातच येईल मग कसं साजरं करायला पाहिजे म्हणून. फार टेंबा मिरवणं चालू आहे. हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. आणि आम्हीच गोडवे गातो. पुन्हा गुढीपाडव्याला आमचं पहिलं वर्ष असतंय, नवीन वर्षाभिनंदन आम्ही तेव्हा करतो. असं करून पुन्हा कॅलेंडरच्या नियमानुसार हॅपी न्यू इयर पुन्हा तसंही करतो. म्हणजे नेमके कोणत्या विचाराचे? तुका म्हणे कसे जसे असेल असे, तुका नाही म्हणे असे आपले आपणच म्हणे विठ्ठल. निघाले होते पुण्य करायला, फुलं अर्पण करून. घडलं काय? पाप. हे काय कर्म आहे का योग आहे का ज्ञान आहे? कर्म आहे, कर्म. फुलं अर्पण करणं काय आहे? कर्म आहे. अगरबत्ती औक्षण करणं कर्म आहे. आरती ओवाळणं कर्म आहे. जपमाळा धारण करून त्या ठिकाणी जप करणं कर्म आहे. हे सगळं कर्म करत असताना जप करणाऱ्याला एवढा राग येतो जर मध्ये कोणी डिस्टर्ब केलं तर. कदाचित इथं नसेल होत कोणाला तसं, होत आहे, अनुभव आहे मला खात्री. कारण चंचलम ही म्हणा कृष्ण प्रमाती बलवद्रडम, अत्यंत चंचल असणार मन जपाच्या वेळेलाही थांबत नाही. जप त्याच्या मनातला विक्षेप दोष दूर करण्यासाठी तीर्थयात्रा आहे आणि आपण दोष दूर करण्यासाठी चिंतन आहे. विठ्ठल आणि महाराज सांगतात की या ठिकाणी असली कर्म तुम्ही करायला निघाले तर पुण्य होण्याऐवजी कधी कधी काय घडते? पाप घडते. मोडून टाकला, मोडून या वाटा सूक्ष्म सूक्ष्म वाट मोडून टाकली. कोणती वाट? ती कर्माची वाट. तुम्ही मला उद्यापासून आरती बंद. तुम्ही देवाची आरती जरी बंद केली तरी घरच्या लोकांची आरती केल्याशिवाय राहत नाही, नातेवाईकाची आरती केल्याशिवाय राहत नाही, पुढाऱ्यांची आरती केल्याशिवाय, लय लोकांच्या हौस डोक्यावर घ्यायची, आरती केल्याशिवाय राहतच नाही. आरती तर करतात ना, मग तिथं कोणाची तरी करण्यापेक्षा करा ना कोणाची आरती. काय तुम्ही आरती केला तरी नकळत पाप घडतं, नाही केलं तरी पाप घडतं. मग शुद्ध भाव ठेवून तुम्ही ही आरती केली तर हरकत नाही, पण तुकोबाला काय होईल? जर महाराजांच्या प्रमाणे तुम्ही अखंड पांडुरंगाचं नामस्मरण करत असाल तर गरज नाही. मग त्यावेळेला पुढे भाव कसा होईल? जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप. मग
नाही कुणाची ज्याला दृष्टीनं जे पाहिलं ते हरी पुरुषांचं काम असं. मग ते दोष मला काही उदाहरण द्यायचे नाही त्या बाबतीत. तर हे सगळं कधी घडणार? कर्म मार्गाने जाल तर निखळ पुण्यात हाती लागल असं काही सांगता येत नाही. तुकोबर आहे म्हणतात एवढा विचार करायला आमच्याकडे आयुष्य नाहीये, फार थोडं आयुष्य आहे, म्हणून त्यातला हा मार्ग देखील आम्ही मोडून टाकला. मोडून या वाटा सूक्ष्म, त्यानंतर मोडून या वाटा दुस्तर, दुसराही एक मार्ग आहे, दुसरी एक वाट आहे, ती देखील मोडून टाकली. कोणती वाट आहे ती? ती वाट आहे योग मार्गाची. कोणती वाट? योग मार्गाची. रामदेव बाबा की जय हो. करायला पाहिजे, योगासनं होणं आवश्यक आहे, नाहीतर शरीराचे नगारे झाल्याशिवाय राहत नाही. योग मार्ग असला पाहिजे. मितभाषी आणि अल्पाहारी असणं अत्यावश्यक आहे. आणि अन्न जास्त खाण्यापेक्षा हवा भरपूर खा. हे कोण शिकवलं नाही बरं का, प्रॅक्टिकली अनुभव झाला. अन्न जास्त खाण्यापेक्षा हवा भरपूर खा, कारण जास्तीत जास्त एनर्जेटिक जर काय असेल तर ती साक्षात हवा आहे, वायू आहे. ती श्वास उच्छ्वासाच्या माध्यमातून पंच प्राणाच्या ठिकाणी स्थित होते. प्राण अपान व्यान उदान समान या पाचही ठिकाणी अव्याहतपणे सुरळीतपणे वायूचं या ठिकाणी चलन वलन आकुंचन धवन प्रसरण चालू राहावं यासाठी योग मार्ग आवश्यक आहे. पण भगवत दर्शनासाठी दुस्तर मार्ग आहे हा. आरोग्यासाठी आवश्यक आहे, त्या बाबतीत आपण काहीही त्याचा दोष काढणार नाही. आरोग्यासाठी योग मार्ग अत्यंत आवश्यक आहे. दररोज ते म्हटले आम्हाला गल्ल्यात बसावं लागतंय. वा वा बाबा, बहुत बढिया. आता हे तुम्हाला विचारायला लागले, पण मीच चालत नाही. घरातून निघले गाडीत बसते, गाडीतून उतरले का व्यासपीठावर येते. चालणं कुठं होतंय? चालणं कमी आहे, चालवणं जास्त चाललंय. आणि ज्या दिवशी हे चालवणं कमी होईल त्या दिवशी चालणं वाटून जाईल. अजून काही अडचण येत नाही, तेवढी त्याची कृपा आहे. भरपूर एनर्जी भगवान परमात्मा पुरवतोय, तोपर्यंत चालवायचंय, नंतर आपणच चालायचंय. तर अन्नाने या ठिकाणी भरवण्यापेक्षा हवेने, श्वासाने, वायूने शरीरामध्ये आपण भरणा करणं आवश्यक आहे. हा झाला योग मार्ग. हा आरोग्याच्या दृष्टीने ठीक आहे, पण मायबाप आध्यात्मिक दृष्टीने जर तुम्हाला सत्यापर्यंत पोहोचायचं असेल तर योग मार्ग कठीण आहे. योग योग विधी नवे बहुत बढ़िया. मन मंदिरा गजर भक्तीचा.